आता बातमी आहे बीडमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या विनयभंगाच्या प्रकरणासंदर्भात आमदार धनंजय मुंडे यांनी विनयभंग प्रकरणामध्ये संदीप क्षीरसागर आणि आरोपींचे सीडीआर काढण्याची मागणी केली आहे। ज्या वेळेस घटना घडली आहे तेव्हा संदीप क्षीरसागर त्या ठिकाणी होते असा गंभीर आरोप देखील धनंजय मुंडे यांनी केलेला आहे। परवा दिवशी आपल्या या बीड जिल्ह्यात पुन्हा संबंध माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आणि एक फार मोठा उच्चाभ्रू जो स्वतः उज्ज्वला किरण नावाने कोचिंग क्लासेस घेत होता, उमा किरण परवा दिवशी ही घटना बाहेर आली त्यावेळेस कळालं की एका आपल्या भगिनीला 1 वर्षापासून तिचा लैंगिक छळ केला जातो। या पवारनी अनेक छोटे छोटे क्लासेस आपल्या स्वतःच्या पैशाच्या जोरावर दबावावर या बीड जिल्ह्यातून बंद केले। खूप दिवसापासून या गोष्टीची चर्चा या क्लासेसच्या बाबतीत दबून होती की इथं मुलींवर अत्याचार होतोय, लैंगिक अत्याचार होतोय, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतोय आणि हे होत असताना फक्त आपली इज्जत वेशीला टांगली जाऊ नये म्हणून अनेक कुटुंबातल्या लोकांनी ब्र म्हणून सुद्धा अशा प्रकरणावर आवाज उठवला नाही।